आता हात लावू नको मध्ये, हात लावू नको. झाला असेल ना बाबा. थांब जरा. दम धर ना जरा. असं लगेच होत नाही. होते ना. कसं कसं होतंय? बाबा चला. जा होता. चैत्या बस झालं आता. चला अभ्यास कर. परीक्षा आल्यात ना. ए छोटे सावकार चला खेळायला. आज रविवारच आहे. आई जेव काय खेळाले. जेव काय व मी त्यांच्यासोबत खेळाले. नाही म्हणलं ना. आई 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 जेव दे ना. नाही. आई जेव दे. मी सगळं काम करतो ना तुझे. चैत्या आज रविवार असते. अभ्यास नाही. एक नाही. येतो ना थोड्या वेळानं. जेव दे ना. जा. तुझा बाप यायच्या आज घरी परत ये. ऐकलं का? जास्त शायना नको बनू. मत किती गोड 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 झाडावर झू 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 गाडीवर मुंगल्याची सर्कस गोल 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 टोलगावच्या खोई गोल 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 रक्तावर चक्कर मारायची दूर 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 कागदाचं विमान उडते भूर 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 आई मला खेळायला जायचे जाऊ दे दवा मध्ये पवायला जायचे जाऊ दे ना माझा सगळा अभ्यास झाला जाऊ दे ना मी तुझे सगळं काम ऐकतो जाऊ दे ना सकाळी उठायचं कोंबडीचे घर उघडायचं विलूच्या बागेत नाचायचं थुई 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 एक लोक करायचं सकाळचं अंघोळ करायचं पटापट शाळेला जायचं टमटम मारते बुई परेगात कॉमिक्सची मज्जाच लई 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 कच्च्या जांबा बोरांची गोडीच लई 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 साबणाचे रंगीत रंगीत फुगे उडवू लई लई दगडची माती खेळायचं पोट जमवू लई लई चल उठ उठ. चल ना. चल चल चल.
चैत्या उगा ओरडू नको. काय झालं ग? दम जरा. चैत्या हालू नको ना. चैत्या अरे निघालंय बघ. ये बघ चैत्या ओरडू नको उगा. काय झालं ग? काही नाही मामी. तुम्ही बसा गप तिकडे खाटावर. मी खाटावरच बसली चुपचीप. मी कुठं उडून चालली दिल्लीला. चैत्या तुला किती वेळा सांगितलं रा त्या भूतांबरोबर खेळू नका म्हणून. माझ्या शाळेतले पोटेला दूर राहते आणि तू यांच्या सोबत नाही खेळून देत. निघालं बघ. न, तेल लाव. मला जेवायला येते का ग? लाईट गेली ना मामी. थांबा. लाईट कशाला? अंधारात काय माझा खास कानात जाणार आहे व्हय? हसा येते बाय आता. हसा येते. मग दाखव तिकडे. हस. चैत्या दम जरा. ठीक आहे. सावकार नमस्कार. नमस्कार आला पिऊ. अरे येऊन येणार कोण? सावकाराशिवाय आहेस कोण? आवाज कुणाचा? तुझाच आवाज आहे बाबा. जा घरी आता. येतो सावकार. आला पगार पिऊन सगळी मध्ये बायको येते बोंबलत. बच्चन काय हो ग? शेताकडे लक्ष दे ना बे. हो झोपा काढतो काय तिकडे? नाही लक्ष ठेव नीट. हो. चैत्या उठ. झापाखालच्या कोंबड्या सोड जा. बच्चन बोलतोय. बच्चन खेळ जा. चल पटकन जा. बच्चन बोलवायला लागले बघ. जा. अरे चैत्या अरे पटकन. हो थोडा टाइम लागत असते. काय आरामशीरी. चल बड़ा एवढा दूर जात असते काय? काय येते? काय म्हणते बाय? काही नाही. रात्री यानं तेल लावलं. बरं आहे. त्या पोट्ट्यासोबत खेळायला कल्ला करते. बे तू काय का रोज खेळायला येतं काय? तू इले का भल्ला शानपणा मारत? अबे मी शानपणा नाही मारत. माई आहे त्यांच्यासोबत खेळायला कल्ला करते. तू न सांगता येत जा मग ते आईले. आणि तू रोज खेळायला आला ना ते पोट्टे तुला चिळून बी नाही येत जा रोज खेळायला. चलो मी दे माझे कपडे धुवाले. राहू दे. मी चाललो घरी.
लाव काही होत नाही लाव. Shaitu, what's this? Go out. आज तुला पाहिजे कोण बाहेर काढलं तुला कोण काढलं आमचे रेडको आहे तुझं नाव काय आहे चिंटू ठेवतो घ्यायचं ना हा छान हे वाच चैतू लवकर ये आमच्या घरी रेडको आहे चलतं का खेळायला नाही आमच्या गावी खूप सारे आहे ओय चलतं का खेळायला आमच्या घरी एक रेडको आहे आजी तुला एक गोष्ट दाखवू का हो काय रे सांभाळून या. हा काय म्हणतो हा कसा आहे रे सुबे ये सुने रेडी आहे का आल्या रेडको आहे मामी. आज खरवस करा खरवस म्हातारी तर घोड्यावरच बसले. काय म्हणते नाही म्हणलं जुलाब लागला तर हेलपाट्यानं जीव जाईल. गाडो मेलं वजानं आणि शिंगरू मेलं हेलपाट्यानं. म्हशीच्या पोटाला गाडो येतो वय मामी गप बसा जरा. तुझ्या आई बापाने तुला सरळ बोलायला शिकवलं नाही गुराढोरांची आणि माणसांची 100च्या वर बाळातपण केल्यात म्या पण म्हशीच्या पुढे गाडाव जन्माला येतोय तुझ्याकडूनच कळलं बाय चैत्या बघ काय चैत्या चल 2 घास खाऊन घे पटकन. चल चैत्या भात आवडतो मग तुला. चैत्या खेळ सोडणार नाही. चैत्या थांबाले बघते तुझ्याकडे. चैत्या इकडे ये. चैत्या तुला धरून काठी कुठे गेली आधीची. चैत्या पाहिलं बघ कळलं तर खाली घ्या चैत्या हळू सांगायला यायच्या तुझं किस्से नेऊन आमच्या घरात बरे खातो असे जात असते ते गोटे
असेल. काय रे बेटा मला दाखव ना. तुम्हाला किती वेळा सांगितलं रे इथं खेळायला येत जात जाऊ नका म्हणून. दाखवतोस तुम्हाला. ओ पट्टे, तू कुठं चालली तिकडं? वळ इकडं. दगडावरून घसरून पडाल ना तर मग समजन. मला पोरीला काय झालं का मग? तू परत इथे येऊन दाखव. पाय मग तुझ्या आईकडे नेते का नाही मी? पहिलं पकडून तर दाखवा. तू येऊन तर दाखव. ये पान पोरं कसे तरस देऊन राहिले तर. येऊन काय राहिले? हाणू काय इथनं जोडी? इथनं हाणू काय एवढी? बस बस हलतीला काही. चैतून ओळखलं नाही वाटतं तुम्हाला? मामा आहे तुझ्या, मामा रे. नाही ती नाही ओळखायचं. मागच्या टायमाला पाहिलेलं तेव्हा लई लहान होती ती. ठीक आहे. हो राहू द्या, राहू द्या. नाही नाही हो राहू द्या. राहू द्या, एवढ्या लांब हाणत आणली की राहू दे. येऊ काय आईला चैतन्य आम्हाला न विचारता लय मोठा झाला की रे तू. शंकर आहे काय करत? हा अरे बाप तुझ्या बापाला मी शंकरच म्हणतो डायरेक्ट. माझा मी नाही तो काय येईल लावलंय मग तर चला तर. चला बरं. खायला ती नदीचं पाणी चावतंय. हा खाजायला लागलं पायाला मला. ओ मामा हा चप्पल घाला. समोर काट्या. चप्पल घालू काय? आणि तुला नाही टोचत होय काट? नाही मला ओळखीचं नसतंय. होय आयला बरं आहे की. कसले गाव आहे का ते? एसटीतनं जिया नदीतनं जिया. हा आयला त्या शंकरला म्हणाले हिमालयातच जाऊन राखी. मी नादच केला नसता कोणी. एवढा लांब गेल्यावर विसरणार असतील नाही काय? कायला चैतन्य मामाला विसरतात होय? हा मामा कोण असतो माहिती आहे काय? कोण असतो मामा सांग बरं? अरे तुझ्या आईचा भाऊ आहे मी. दम ही बात काय आहे? गंमत आहे गंमत. बघायचं ना असं बघायचं ना. हा हाय का नाही गंमत? पाहिलंच काय आईने दिलाय तुझ्या. आईनं म्हणजे खऱ्या आईनं दिलाय तुझ्या. तुझी ही आई काय तुझी खरी आई नाही. इथली आई नकली आई आहे. तुझी खरी आई तिकडे आहे गावाला. त्यांनी दत्तक घेतलंय तुला. आणि मी तुझ्या त्या आईचा भाऊ आहे. म्हणजे कोण आहे तुझा मामा आहे नाही? त्या आईची आठवण येते काय रे कधी तुला? अरे ही कधी तुला घेऊनच जात नाही जन्माला त्या आईकडे. कशी येईल आठवण? चल आपल्या गावाला माहिती आहे चैतन्य हिरवा आहे एकदम सगळं. आईला कसं कशी तुला आठवण चालायची. सोनं काढून ठेवलं काय या गावात? तुला काही शाळा बिळा नाही करायचं चैतन्य? हिटतेस नुसतं म्हणे घेवानी. हा ओ मामा हा ते कुठे राहते? चल माझ्या संग घेऊन जातो मी तुला धावतो.
ते आता ध्यान झालं लेकरांना. आधी ना मग दिनशांवर कधी म्हणलं कधी बी ध्यान होते त्याला. हो कधी का असं ना आठवण तर आली का नाही. आणि तुमची काय त्यांची काय आईच आहे ना. सोडून यायचं 4 दिवस. हे बघ मला पडलं राहणारली काम. ओय कापड घाल जा लवकर. खरं सांगू काय दाजी, तुम्ही समधी एकाच जागेवर राहिला असता का नाही, म्हातारी अशी फरफड झाली नसती. गाव नव्हतं सोडायला पाहिजे तुम्ही. ते गावात काही राहिलं नाही आता. सगळी शेती इकू खाल्ली लग्न कार्यात. स्वतःच गावात भिकारी झाले का झालतो आम्ही. इतकं पुळकाला येऊन घेऊन जाऊ म्हणा. हा लई पळत येते न्यायला. मला राहणारली काम पडलेत. कळ नाही कुठून उठ उठ भेट म्हणले कधी भेटून येत त्यांना. येऊन घेऊन जाऊ म्हणा. आईची आठवण येत असेल तर. त्याच्या तिची परीक्षा जवळ आली. बघा मग आता कसं काय ती. मी तरी काय बोलणार अजून. मी पडलो पाहुणा माणूस. एवढे झाले काय का ताई. आणत्या पाणी दिले. ओ बाबा, मी मामाच्या गावाला जाऊ काय? तुझं काय काम आहे तिकडं. परीक्षा जवळ आली. अभ्यास कर. आई, मी मामासोबत जाऊ काय? परीक्षा झाल्यावर जायचं म्हणलं ना आजीकडं. हा आता अभ्यास कर नाही तर तुझा बाप बोंबलन मला. शाळेला जा उशीर होईल. ए चैतू, अभ्यास कर काय. तुम्हाला तर काय आठवण येत नाही आमची. काम तर काय चुकत नाहीत. यायची की जरा येळ काढून नाही का. त्या चैतूची भेट झाली असती की आई संगत. नाही चैत्याला खऱ्या आईबद्दल माहित नाही ना अजून. मग त्याला सांगितलं नाही बा अजून. आता गेलं तिकडून लागलं लढा तर आम्हाला कोण आहे. मनावर दगड ठेवून गप बसलोय बाबा. म्हणून तर टाळतोय तिकडे यायचं. सांगायला पाहिजे होतं की. कळतं झाल्यावर सांगू की. माझं तर धाडसच होत नाही. नुसतं जीवाला घोर लागलाय. ए चैतू, रुसलास का काय. ठीक आहे कुल्फी का. अरे घे की. काय खोल्यावानी करायला लागलाय. नाही की ती दत्तक बित्तक बोललो का नाही मी तुला. ती आपल्या दोघातच ठेव काय. हा ती तुझ्या आईला माहित नाही ना मी तुला बोललोय ती. तिला उगाच वाईट वाटेल मग नाही का. मग ती तुला भेटू नाही द्यायची तुला तुझ्या आईला. हा काय सांगू नको कुणाला. कुल्फी का. हा आपल्या दोघातलं सिक्रेट. हा तू ये की तिकडे आपल्या गावाला ये की आजी बरोबर. मग भेटवतो तुला तुझ्या आईला, खऱ्या आईला. हा हस की. हा कॉपी दे मला. हा दे की. काय तेस. चल टमटम आली लागा तुझी. आईला जडायस की. गाडी गाडी मिळते ना शाळेच्या इथं. जाशील काय इथनं. हा सांगायचं नाही काय कोणाला. हा आपल्या दोघातच. हा टाटा. ऐ टाटा. काका थांबा. मामा, काय रे
तिचं नाव काय आहे? कुणाचं? करायचं. पार्वती. कोण मी आज काय? होय? तुला माहिती आहे काय दत्तक म्हणजे काय? दत्तक म्हणजे 3 तोंडाचा देव. काही सांगतं बे. टीव्ही मध्ये सांगतात ते दत्तक म्हणजे गाव दत्तक घेतो. कोण आहे रे तिकडे बाहेर उभं? गप्पा मारते. उन्हात करू का उभं? आई माई मायेचा सागर तिला तिनं माया जीवनाले आकार. खरं तर मला एक प्रश्न पडला, ज्ञानेश्वराला माऊली का म्हणते? तेव्हा मला समजलं, जो दुसऱ्याची काळजी घेते तो आई समान असते. दुसऱ्यासाठी जगणे, झगडणे, कष्ट करणे हे फक्त आईच करते, म्हणून ती माऊली असते. ज्ञानेश्वराने सर्व जगाच्या कल्याणासाठी पसायदान मागितले, तरच ते माऊली झाले. जिजाऊमुळे शिवबा घडला, पार्वतीमुळे श्याम घडला. साऱ्या जगाचा इतिहास पार्वतीमुळे घडला. जन्मासाठी पार्वती लागली, प्रेमासाठी पार्वती लागली आणि जगण्यासाठी सुद्धा पार्वती तिला लागली. होय, त्याच्यामधून पाय मस्त दिसते. हे छान कुठून आणलं? सिक्रेट आहे. शांत प्रमिला, मन तुला रडता येते काय? अरे बाबा मला रडवायला लागलं. सांग ना बाबा. नाही येत रडा. काऊन? आता भरल्या घरात पोटभर जेवून कसं रडायचं? रडू नाही कधी, चांगलं नसतं ते. माणसानं सारखं हसत राहावं. म्हणजे कधीच नाही रडली? नाही. कधीच नाही? आता नाही म्हणलं ना. कधी म्हणजे कधीच नाही? आता का रे मला रडवायला लागलं? जा तिकडं. काय तर खुळून बसतं.
चैतो आणली का? कुठं सापडली? त्या कोंबडीनं दिलते बाबा. ह्या अंड्याची आई दुसरी कोंबडी आहे ना. मग मग ते दुसरी कोंबडी तिच्या पिल्लासाठी रडत नसेल काय? चैत्या हे अजून अंडे पोरगा का पोरगी दिली परत कळल मोठं झाल्यावर. मग हे अंडे मोठे झाले तर मग त्या कोंबडीला माहित नाही पडन का हे आपलेच पिल्ल आहे. तसं नसतं कळत त्यांना. ते कसं? ते नसतं कळत म्हटलं तर ते कसं जा तिकडे कोंबडी रडते का पिल्लू झाले पण. नाही पण तुम्ही फारच लाड करता बया पोराचे. आता आईला तर सांगून जायला पाहिजे ना. काय कुठं पोरांबरोबर हुंदडतंय का पोलिसांना उचलून नेलंय काय बी माहित नाही. आणि बोलणारच तोंड धरता येते वय आपल्याला. अहो लोकांचं काय वहिनी काही बोलतात. अहो पण तसं लेकरू नाही आहे ना माझं. तुम्हाला तर माहित आहे ना वहिनी. वहिनी थोडं सावकाराला विचारून पहा ना थोडंसं काही पोलीस स्टेशनला की जाऊन पाहते तर. अहो तो अभ्यास नाही करत पण असा उन्हाळ धंदे नाही करत. तुम्हाला तर माहित आहे ना. येईल परत नका काळजी करू. चैत्या उठ 10 पाकांच्या कोंबड्या सोड चल. चल तर चल. हा सर. पुढे त्याच्यावर दिसू नको. हो सर. आता सोडले तुला पुणे नाही सोडणार. निघ. अरे काय हो काय म्हणत होते रे पोलीस वाले? काही नाही म्हणे खरं खरं सांग म्हणे. मी सांगून दिलं खरं खरं द्यायले. अरे पण 2 दिवस कायले ठेवलं तर ताई ना तुला? अहो तो पोलिसाला गावले गेलता म्हणून त्याने एक दिवस जास्त ठेवलं मला. तू काय टेन्शन घेतो राहू दे ना. अरे चैत्या आलो. अरे बटकन. ओ बच्चन अबे थांब. अबे चल. ओ बच्चन अरे पोलीसला डेंजर असते का? कोण? तुला लय मारलं वाटते. नाही रे पोलीस चांगलीच राहते. विचारपूस केली सोडून दिलं. बच्चन हा तू ये तुझ्यासाठी काल लय रडत होती. अबे ते टेमलातच राहते लेका. बच्चन हा हे तू खरी आहे का? मॅड झाला का बे? आई खरीच राहते ना. बच्चन हा एक गोष्ट सांगू का? सांग ना. तू कोणाला सांगशील तर नाही ना? नाही नाही सांग. हे माई खरी आहे नाही. तुला कोण सांगितलं? मला माहित आहे. मला माझ्या मामानं सांगितलं की हे माई खरी आहे नाही. अबे लेका चैत्य आहे ते मामा त्याला खोटा तर बोलू शकते. नाही त्या दिवशी कशी तुम्ही 2-4 दिवस घरी नव्हता तर तू आई कशी रडली होती. माई आई तर माझ्यासाठी कवाच नाही रडत. मग आपण का नाही चेक करून पाहू तू लढते का नाही लढत त्यासाठी. ते कसं? परवा मी पोट्टे सांगा का नाही जंगलात चाललो घुमाले. तू बी चल आमच्यासोबत.
घरी जाऊच नको मग पोहू तू लढते का नाही लढत त्यासाठी तर हा चलशील काय चलशील ना माझ्या ग अंगणात खेळ शिरी हरी मथुरेचा नाही आजी याच्यामधून पाय काय रे असं पाय असं असं इथून चांगलं दिसून राहिले ना काय नाही दिसलं इकडून पाय इकडून 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 एक डोळा बंद करतो काय नाही रे दिसत मला दाखव की चैत्या मी नाही दाखवत दाखव की नाही हा दाखव की नाही म्हटलं खरं आजी काय मला एक गोष्ट सांगता काय हे काय गोष्ट सांगायची वेळ आहे आता सांग ना व मला गमत नाही ते पोरगा आणि त्याची आई असते ना त्याची गोष्ट सांग मला राज्याला सांगेन छोटे सावकार ओ छोटे सावकार चर्या खेळायला जा, जा, पळ, पोरगी टिप, पळ. हो आलो चैत्या बाहेर जाऊ नका ला येऊ नये जाऊ दे ना व या तुम्ही लवकर नाही म्हणलं ना आजारी पडशील ना जात अभ्यास कर जा. आजी सांग ना व सुमी बाई मला कशी कल्ला करून राहिली सुमी जाऊ दे की त्याला किती त्याला अभ्यास करायला लावती अगं उन्हातानात खेळूनच पोरं मोठी होते जा रे तू चैत्या आज जा नाही तर तगडं तोडून हातात देईन म्या त्या दिवशीचा केवढा आवाज रे तो नाही काहीतरी फसल्या पाहिजे मोठा हो ससा पकडला गेला पाहिजे का आज केलं बरं अडचण मोहित पाहिजे बरोबर इथनं घ्यायचं त्याच्या इतिहा गावात सांगत नको तुझ्या आता नाही तर आणशील आमच्या घरावर गोटे नाही भाऊ या लहान पोराच्या काही सांगता नाही नाही बे नाही सांगत तो येते आपापलं सिक्रेट आहे हा चल लवकर दे चल या धडाला घ्या काय तर सगळं थांब 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 हा जाऊ दे आता चल अगं थांब सांग ना कोणत्या चालवली लवकर लागते लागला काय पहा मग फटकन चला मग फटकन आता थोडं खाऊन घेतलं असतं तर
अहो येईल ना, असेल कुठेतरी हिंदडत खिंदडत. सावकार गेलंय ना पाहायला. असं कधी वागत नव्हतं पोरग, लय तुचड्यासारखं वागायला लागलं. अलीकडे तर आई म्हणायचं बी बंद केलंय मला. काय चाललंय चैतीच्या मनात काय बी कळना. वाटतं रे अजून एक तार लांबवून का मॅच झाला का बे? सकाळी येऊन आली ना. होते तर चला घरी चला चला. जा तुम्ही घरी. तू ये लढून आली का नाही लढून आली पाहतो. तू ये मग. का रे काय हो? चैत्या कुठे आहे रे? काहून हो? अरे रातभरापासून तो घरी नाही आला. त्याची आई नुसतं रडून रडून बेजार झाली. खरंच लढून आली गे? मग खोटं खोटं रडतात का रे? खरं सांग, चैत्या तुझ्या संग होता ना रात्री? हो होता तो माझ्यासोबत रात्री मचांगावर. अरे तर मला का माहित ये सांगितलं इकडं. अवा वहिनी, सांग सांग आता चैत्या कुठे होता तर? कुठे आहे चैत्या? माझ्यासोबत होता तो रात्री मचांगावर. मला का माहित सांगितलं नाही सांगितलं त्यानं तर. माझा रातभर रडून रडून जीव चाललाय. तू कळत आहेस ना, सांगून जाता येत नाही. जा घेऊन ये जा त्याला. शांत व्हा वहिनी, येऊन राहिला ना चैत्या आता. तुम्ही खरंच रडत होती काय? बम लढून आली ती. ये कुठे गेलता तू? ये की इकडं ये. ये ना मुर्द्या किती वेळा सांगितलं जायचं नाही म्हणून मला इथून सुटतं. नाही जायचं जीव घेतो. नाही जायचं तुझ्या दिवशी नाही जायचं. काय झालं? वहिनी, अहो, राहू द्या. काय लेकरू आहे ते? अभ्यास बघू दे तिच्याकडे वहिनी. थोडा वहिनी तुम्हाला समज आहे ना तेवढं. कुठं? विचारा त्याला, बसलाय डोक्यावर. कुठे गेलता? हा कुठे गेलता? चैत्या कुठे गेलता? काय झालं ग? कुठे गेलता मला सांगू जायला काय होतंय? सांगू जायला काय होत तुला कळत नाही काय? मला का माहित सांगितलं नाही सांगितलं त्यानं. ये चैत्या बस. धर खा. खा की. दे मला, मी माझा खातो. धर खा मग खा पटापटा.
सोबत नाही म्हणे. काल मी स्वतः माझ्या डोळ्यानं पाहिलं ते लढताना. म्हणजे तेव्हा प्रेम करते तू आई. नाही, तिनं मला लय मारलं आणि तेली लावून दिलं तिनं. आता मला माझ्या खराईलाच पा लागते. हे तुम्ही मला सैनच नाही होत. हे मला लय मारते. ते पाहिजे ते मला मारणारच नाही. ते खरी आई माझ्यासोबत लय प्रेम करत असेल पाहिजे तू. मला तिला बघायचंय. काय झोपला का इथे? हा. अहो काय ग? आता जरा सवड असेल तर याकडून मामीला सोडून या की तिकडं. रानातले काम पडलेत. जाईन 2-4 दिवसांनी सवड मिळेल. लय चिडचिड करतात होत्या. त्यांच्याशी कसं वागावं मला काही कळतच नाही. किती बी राबलं तरी त्यांची बडबड थांबतच नाही. चैत्याच्या पण परीक्षा आल्या. ते आधी सोडून आलात तर मला पण जरा येळ मिळेल. बघू. जाईन सवड मिळेल. सुमे, अगं चहा दे. ए सुमे, काय करते कुणा? घेऊ आजी. हा ना. अजून काही पाहिजे का तुला? पाणी आण जरा. शुभी पाणी दे. घे. हे घे जरा. थोडीशी साडी तर वरती कर. पदार्थ बरोबर करते. हो बच्चन, उद्या नदी पलीकडे जायचंय. आईला सोडायला चालली मी गावाला. तुझी बैलगाडी तयार ठेव. बरं सावकार, घेऊन येईन उद्या. हा. तू गाव नाही जात ते आजीभाऊ गावले. अबे ते सुमी आहे ना, सुमी परीक्षा पर्यंत कुठेच नाही जाऊ द्यात. मग कसं रे? तू ना माझ्या बाबाला गाडीच नको देऊ. अबे लेका चैत्या, मी तर का त्या बंडी नाही दिली. त्या बाप दुसरी बैलबंडी आणा ना. हो. मला तर असं वाटते तू याची बिमार पडली पाहिजे. ते कसं, तू याची बिमार पडली का तू आजीचं गावले जाणं कॅन्सल होऊन जाते. पण ते कसं? तू तुझ्या आजीच्या जेवणात असं काहीतरी टाक का जेणेकरून तू आजी बिमार पडन. बिमार पडली का तू आजीचं गावले जाणं कॅन्सल होते. मग तूही परीक्षा झाल्यानंतर जाऊ शकतो गावले. हा, कर मग तसं. चैत्या, आजीला देऊन दे. घेऊन जा. जेवायला दे. काय केले? भात केला. काय झालं? काय काय आलं? कशाला फेकलं? काय झालं? ताट फेकायची गरज आहे काय?
होय आई. आई What can fly in the air? कसं सांगायचं काय माहिती तुला? Many things can fly in the air. सांभाळ. चैत्य आजीला घेऊन जा जरा तिकडे. धर. अगं तुला काय करते आले पोरं सोडून गेलीस मला हा कसं कामात गुतली का जीव घ्यायचा बरं माझा. धरा काय नाही झालं. धर चल जा तिकडं. ओय चल. चल चैत्या घेऊन जा रे इकडं. ए चैत्या चल चल घेऊन जा. धर धर चैत्या. हा, धर, धर, ये. चल जा हा, जा नीट धर. इकडे धर नीट धर. मामी मामा अशी पडली मामी. उठा उठा. धरा मान धरा 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 काही नाही झालं. उठा. आय आय देवा झोपा झोपा. देवा 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 अगं कंबरने गेलो का बाळ कुठं लागलंय? अगं समधी कंबर दुखती. इथं दुखतंय का? हा हा हाय औषध लावून देते मी. चैत्य आपलं ते रेडकू कुठे गेलं बघ जा. काका तुम्ही रेडकू पाहिलं का? आम्हाला नाही दिसला. काकू तुम्ही मला रेडकू पाहिलं का? इकडं गेला इकडं. तुम्ही नाही सापडलं. नाही सापडलं? काय झोपलं नाही का? सापडलं का? नाही ना सापडलं. अंधार पडला ना दिसत नाही. चला ना अरे आता नाही, आता रात्र झाली ना. चला ना चला रात्र झाली बाळा. चला ना. ते आता नसतं रे. उद्या जाऊ आता नको रात्री. सकाळी जाऊ. अरे बच्चन गाडीचं कॅन्सल झालंय. उद्या जायचं नाही. बाबा काय रे? उद्या तुम्ही जाणार नाहीये का? नाही
आजी आजारी ना बाळा. बघितलं सगळीकडे कुठं सापड नाही. काय माहित कुठे गेले नेमकं. जेवलात तुम्ही? हा झोपली आहे? हा झोपते. या या काय व मी करंट लागून. काय झालं रे तुला? लागलं का? चैत्य चल तिकडं. सांग ना, ये चैत्य. लागलं का? सगळे करंट शेतात लावतो का? रात्री कोणीतरी जंगलात करंट लावून ठेवलं होतं. करंट लागून गेला. चल चल तिकडं. सगळ्या शेतात लावतो का? कोण लावतं का? कुठे लावतात? काय सांगता नाही कुठं पण लावून ठेवतात ते हरणी वगैरे मारायला. मला माहित आहे, हाच करंट लावते. यानंच माझ्या चिंटूला मारलं. अबे म्या मारलं काय? कोणावरी नाव घालशील गेले का? तू नाही मारलं ना? कोणी मारलं मग? चैत्य म्या नाही मारलं. कोणावरी नाव घालत असते का? हाच लावत असते जंगलात करंट. अबे काही म्हणशील गेले का? कोणाला काही म्हणत असते का? यानंच मारलं. तू का असले धंदे करतो तिकडे? नाही म्या नाही लावला. तू किती वेळा सांगितले? नाही ना, काय करतो तू? म्या नाही मारलं होतं ना. म्या खबर? कुठं लावला जा, का? जा. चैत्य रिक्षा यायची वेळ झाली. पेपरला जा. मला नाही जायचं. उगा नाटक करू नका चैत्य. चल निघ. मामी बाम लाव. लाव काहीच. हे बघ हे. बसा घालून बोध करता येते का? याच पाय तो काही जमते का आता? म्हैस आटून जाईल नाही तर. पाय तो जमव तुम्ही काहीतरी जुगाड. जाऊ जाऊ. जमव तुम्ही. काय चैत्य टमटमाल नाही का? हा पेपर नीटल्या? हा काहीतरी खा इकडे खाऊ. हा
बच्चन अहो तो घरी नाही, कुठे गेलाय? तर रातपासून काकाच्या घरी गेलाय. काय आलं? नमस्कार. काय आलं? काय त्याच्या रोजच्या कंप्लेंट येऊ लागल्यात. वाया गेले एकदम पोरग. ते पोरग वाईट नाही एवढं, पण बघतो मी, बोलतो त्यांच्याशी. बघा नाही तर तुम्ही नका म्हणा. हा, नका. चला मग. चला. कुठे गेलाय? अहो रात्री काकाच्या घरी गेलाय. आला नाही काय रात्री? नाही ना. जी. अरे ते बोचाच झालं नाही. थोडा टाइम लागेल सावकारात. उद्या नाही होणार? नाही ना. परवा ते उद्या चाललोय जरा आईला सोडून. अरे तुझी गाडी आहे ना? हो बैलगाडी. हो ना. उद्या नदीच्या पलीकडे घे सोडून आम्हाला. येतो ना मग. खालीच आहे. बोचाचं बघ जरा लवकर. हो हो करतो. काय कुठं निघाला तू? मी पण चाललो. चैत्या तू पुन्हा जा. तुझे बाप लगेच माघारी येणार. मग कंपनी नाही करणार. नाही चैत्या उगा जा ये करू नका. जाऊ दे ना. आपण जाऊ नंतर. मग राहू तिथं 8 दिवस. हा जाऊ दे ना. चैत्या नाही म्हणलं ना. आजीला घेऊन चालेल. तुझं काय काम आहे तिकडं? तिकडे किती मजा येते. तुझा बाप तुला बघल का आजीला बघल? मला नको सांगू. जाऊ दे. सुने ए सुने काय केलंस ग त्याला? सारखं त्याला हिरीस फिरीस करती. काय नाही मामी. ग बसा तुम्ही. काय नाही कसं केलं? ते काय कायमची नाही चालली. सारखं आपलं त्याला कर अभ्यास कर अभ्यास. मामी अभ्यासाचं नव्हती सांगत. सापडायच्या आधीच तुम्ही घेऊन पळते. काय पळता? काय म्हणती? कोण अडवणार मला? मला काय वाटेल ते मी बोलीन. अख्खा गाव माझ्या समोर लहानाचा मोठा झालाय. नुसतं माझं नाव घेऊन विचार सखूबाई म्हणून. त्याला टीव्ही माझ्या मोर उभा राहतो का नाही बघ. चेत्या काय अभ्यास बिभ्यास करू नको रे. जा तू खेळाय. मला खेळायला नाही जायचं. मग मला तुझ्यासोबत यायचंय. वय कर माझ्या लेकरा. अरे मग चल की. कोण तुला आडीवते बघते मी.
थांब जरा. हा निघाल. राजा हो ऊन तापलं ते बैलाचे पाय भाजतील ना तिकडे वाळूत. गोदडी घेऊन तिथे गाड्याला. मी करतो फोन परत. हा राम राम म्हणलं छोटे सावकार. राम राम. झाली परीक्षा. हा मजा आहे मग आता. हो हा धर. हा सुट्टी आहे मग आता. अरे वा 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 चांगलं झालं. लवकर चल नवा. केवढं हळू चालता. आपला वेळ होईल. थांब चैत्य. थांब जरा. बरोबर त्या बसले का टेकून बसतो. चैत्या चल, चप्पल घाल. बाजूला इथून टेकून बस ना अजय. चैत्या काय किती फसतंय. चल उतर, चल. चला उशीर झालाय. चैत्या थांब जरा. ऐक जरा माझं चैत्या. तुम्ही इकडे बघ ना चैत्या. गाडी. काही नाही होते. चल इकडे बघ चैत्या. तिकडे कोणी खायला दिलं ना तर खाऊ नका. हा आणि कोणी थांब म्हणलं तर थांबायचं नाही. कळलं का? काय झालं? तुला माझा पावडर पुसला. मी कधीपासून जड झाले रे तुला? हं? चैत्या काय चाललंय तुझं? हे बघ ऐक माझं जरा. उन्हालाही पडत्यात. ते टॉवेल पाण्यात बुडवून डोक्यावर ठेव. हं? आओ, त्याला राहू देऊ नका तिकडं. सोबत घेऊन या. हा बरोबर. तू नको काळजी करू. येतो जा. बस. चैत्य धर. आजीवर छत्री धर. वरती धर. तू नाही अजून केवढं दूर आहे. अजून लय लांब आहे. केवढं लांब. अरे आता नदी वालाडून जायचं. मग परत एसटी पकडायची. मग ट्रेन. लय लांब. एवढं दूर का. हा लांब आहे ना लय गाव. मग चला ना लवकर. लवकर चाल ना. तर बैलगाडी ना आपली. ओ काका हा लवकर गाडी पळवा. हो आजी आहे ना गाडीत आपल्या. काही नाही होत आजीले. पळवा. काही नाही होत. बर भाऊ. अरे हो. चैत्य अरे कुठे जातो. काय करतो. मला उतरायचं आहे. हा. ओय. अरे कुठे चालला तू. मी माझ्या खराईला भेटायला चाललो. अरे आई वापस कधी येणार तू. आता मी येतच नाही. आता मी राहतो माझ्या खराईजवळ. हारपोजू नको.
लवकर. बाबा काय? मी पण पाण्यात चालतो. नाही नाही. पाहिलंय. काका बैलाला म्हणा लवकर चला, आपल्याला लवकर पोचायचं ना. आता उडतच जाऊ आपण. चला 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 बैला. अरे हळू हळू चेते. ओय. घरी कोण कोण असतं तिकडं मग? तिकडे आहेत 2 भाऊ आणि बाप तर गेलाय आधी. म्हातारी तुमच्याकडे दिसते पण. पण भाऊ सांभाळत नाही तिकडे भाऊ? नाही सांभाळत. काय म्हातारी माणसाचं अवघड आहे ना, त्यांचा कुठं जीव लागत नाही. आणि त्या सासूनेसारखी भांडणं मोठी भाऊ आहेत ना, मी धाकटाय, त्यांचं जमत नाही. म्हाताऱ्या लोकांची लई किरकिर राहते पण. काय माणसाचं अवघडच आहे एकूणच. पोरं जन्माला घाला, मोठी करा. सुरुवातीला संसारात सगळं चांगलं वाटतं, परत जीव उडतो. काय आता आम्ही 3 भाऊ 1 बहीण, एकदा संसारात अडकलं की अडकलं. म्हाताऱ्या लोकांचं हेच लई राहतं, सुखानापासून खात नाही. आपापले पोटा पाण्यामागे तिकडे तिकडे झाली सगळी. बाप तर गेला, म्हातारी पडली एकटी. 4 दिवस इकडे 4 दिवस तिकडे, काय मन लागत नाही तिकडे. मच्छी घ्या ना. नग एकटीच आहे मी. इथे गेला ना तिकडं वडिलांबरोबर बाहेर गावी. हा नदीत दिसले मले. हा देवीनं सांगितलं चैत्य त्याच्या दुसऱ्या आईला भेटायला गेला म्हणून. नाही मामीला सोडायला गेले तिकडं दिराकडं. काहीतरी वेगळंच ऐकलं असून तू. पण गेले कुठं सावकार? धर धर बॅग घेऊन जा. आजीला घेऊन आलो. पळू नको चायत्या.
अगं चैत्या थांब. आई 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 बाबा बस चालली जाईल. नाही गाडी चालली जाईल. लवकर बसा पटकन. मला वाटतं वापस जायला पाहिजे आपण. हा चैत्या बाबा चैत्या इकडे बाबा लवकर या ना. ये. चैत्या इकडे आजी आजारी पडली इकडे. चैत्या इकडे चैत्या. बाबा लवकर या ना. बाबा गाडी चालली. बाबा चैत्या इकडे इकडे आज. बाबा बस निघाली. ये इकडे इकडे ये. बाबा बस निघाली ना. चल. आई आई आजारी पडली आजी. चक्कर पडली आजी बाळा. चल आपण माघारी जाऊ. आपण नंतर जाऊ तिकडे. हा बाबा गब्ब बाबा सांगितलं कळतं चैत्या ग बस. बाबा मला गपचूप बस. सांगितलं नको. गपचूप बस. बाबा ग बस. बाबा पाणी चैत्या. चालली. गजा थांब. चैत्या चल.
लाव हात. सावकार चला निघायला हवं. जरा वाट बघू. ती पार्वती आमची मावशी आणि बाकीचे लोक येतात मग निघू. काकू कोण येऊन राहिला? अरे आजी आणि पार्वती काकू येऊन राहिली. चल माझ्या घरी आली. कुठं? माझ्या घरी चल. खोटे बोलतो. कुठे आहे? तुला कुठे दिसली बैलबंडी?
भेट कशी होईल बाई? जिवंत पण गिलासभर पाणी नाही विचारलं तिला तिच्या अशी कावड्यासारखी वाट पाहत होते सगळेजण. आईला पाहायचं तर असं ना. खूपच चांगली होती हो तुमची बहीण. सखूबाई म्हणजे सखूबाईच. शेतात गेला गेला तर गेला, मोबाईल नाही घेऊन गेला. आज गेली बाई माझी बहीण. आता कोणा नाही दिसत. नाही झटके खूपच लागत वाढायचे. करू नको, तुझी तब्येत बरी नसते. औषध घ्यायचं लक्षात विचार करू नको, तुझी तब्येत बरी नसते. चैत्या चैत्या पायाच्या त्रासाने कुठं बसता येईल? चहा घेऊन जा. धर चहा घेऊन जा. इच्छा राहून गेली तिची. तुम्ही पिणार चहा? नाही, गरम आहे चांगला. या की नको. किती वाजता निघायचं आपल्याला?
सुमन चल बाई येत सांभाळून जा हं? तूच आहेस बाई लक्ष ठेव. चालेल का आम्ही पण चल पार्वता चल चल बाई चल अंधार पडायच्या आधी गेलो पाहिजे. झापाखालचे कोंबड्या सोड चल.
शोषून या घेत हे नात देत गोडवा